अमरावती जिल्ह्यात विकासाची गती वाढणार। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीच्या विकासासाठी मोठे पाऊले उचलली आहेत। जिल्ह्याला मिळालेल्या 784 कोटी रुपयांच्या अनुदानामुळे आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि सीसीटीव्ही यासह विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा होणार आहेत। त्याचबरोबर टीबी मुक्त अमरावती यासाठी 100% अभियान राबविले जाणार असून परतवाडा अमरावती महामार्ग म्हणून घोषित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। मराठी भाषा विद्यापीठाकरताही चांगला निधी मिळाला आहे आणि त्याकरता मराठी भाषेचं संशोधन अध्ययनाकरता उच्च दर्जाचं चलन केंद्र, अनुवाद अकादमीची स्थापना असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे। या ठिकाणी संशोधन आणि अध्ययनाकरता मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे। वनगंगा ते नळगंगा जे प्रकल्प आहे, जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या संकल्पनेतला आणि त्यांचा या पश्चिम विदर्भाला संपूर्ण जलसिंचन करणारा जो प्रकल्प आहे आणि विदर्भातल्या खारपान पट्ट्यात पूर्ण याचा उपयोग होणार आहे, त्याकरता आता प्रकल्पाला अंतिम झाला आहे लवकरच आता या वर्षामध्ये। आणि जो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत एक वचन दिला होता की पश्चिम विदर्भ हा संपूर्ण इरिगेटेड होईल, त्याकरताही या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली। दर्यापूर अतिरिक्त सत्र न्यायालय याची घोषणा करण्यात आली। खरं तर पूर्वीच्या काळात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याकरता खूप वेळ लागायचा, वेळ लागतोच, पण मधल्या काळामध्ये वर्ग 2ची जमीन असेल तर लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही। तर शासनाने या अधिवेशनात निर्णय घेतला आहे वर्ग 2च्या वर्ग 1 करायची गरज नाही, वर्ग 2ची जमीन जर असेल तरी त्यावर आता शेतकऱ्याला कर्ज मिळेल। आपण निर्णय घेतो आहे की या अमरावती जिल्ह्यात पुढच्या जिल्हाधिकाऱ्याला मी सुचवलं आहे की या 3 महिन्यामध्ये जिवंत सातबारा करायचा। जिवंत सातबारा म्हणजे एकही सातबारा असा नको ज्यावर मृत व्यक्तीचं नाव आहे। महसुली समाधान शिबिर योजना जी आता कंपल्सरी आहे। पहिला आमदार लावायचे, कलेक्टर लावायचे, पण आता कंपल्सरी एका रेव्हन्यू मंडळात, एका महसुली मंडळामध्ये 4 शिबिरं वर्षाचे, आणि त्याकरता अनुदान नव्हतं। आता 25,000 रुपये एका शिबिराला आम्ही देऊ। एका महसुली मंडळात 4 शिबिरं होतील। म्हणजे अमरावती जिल्ह्यात किती महसुली मंडळ आहेत? 96 जुनला 400 शिबिर होतील वर्षभरात। 400 शिबिरातनं कलेक्टरेट लेवलचं एकही काम, तहसीलदार एडीएम लेवलचं एकही काम शिल्लक राहणार नाही। 400 शिबिर, त्याकरता लागणारं अनुदान आम्ही देणार आहोत। आणि कंपल्सरी शिबिर महसुली मंडळात, महसुली मंडळात या गावात यावेळी, दुसऱ्या गावात दुसऱ्या वेळी, तिसऱ्या गावात तिसऱ्या वेळी आम्ही विचार करतोय की ॲग्री स्टॅक पासून तर त्या ठिकाणी पीक विमा योजनापर्यंत सर्व त्या ठिकाणी अंतर्भूत करतोय। त्यामुळं एक त्या ठिकाणी मोठी मोहीम आम्ही करतो आहे। अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे। तर 784 कोटींच्या अनुदानातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा टीबी मुक्त होण्याची दिशेने वाटचाल करीत आहेत। सिटी न्यूज कडून आम्ही यशस्वी प्रगतीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।